प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या वारकऱ्यांची सेवा करण्याचा अनोखा उपक्रम झेनिथ अकॅडमीचे दिलीप गवळी आणि देवेंद्र गवळी यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येत आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत चहा, दूध आणि ORS पेयाचे वाटप करून त्यांचा थकवा दूर करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या सेवाभावी उपक्रमाविषयी झेनिथ अकॅडमीचे दिलीप गवळी यांनी इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनलशी संवाद साधला. तसेच या उपक्रमाचे कौतुक करत नगरसेवक अभिजित खतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सांगायचं झालं तर हे काय पहिलं वर्ष नाही. गेली 15-20 वर्ष समाजकारणामध्ये काम करत असल्यामुळे आणि या झेनिथ तायक्वांडो अकॅडमी आमची घरची असल्यामुळे या झेनिथ अकॅडमीचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चहा वाटप, भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी दूध वाटप असे वेगवेगळे उपक्रम या समाजामध्ये दरवर्षी घेण्यात येतात. आणि या दिंडीच्या सोहळ्यामध्ये सर्व कोल्हापुरातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील लोक वारकरी हजेरी लावून आपण या वाटेने चालत जाऊन दिंडीमध्ये पुण्य मिळवायसाठी किंवा वारकऱ्यांचं जसं पंढरपूरला जातात त्याच पद्धतीनं या ठिकाणी दिंडीच्या या वारीमध्ये सगळेजण सामील होतात. आणि सर्वसामान्यांच्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी कोल्हापुरातील सर्वच सामाजिक कार्यकर्ते असतील, झेनिथसारख्या अकॅडमी असतील अशा भाग घेऊन किंवा चहा वाटप असेल, केळं वाटप असेल, वेगवेगळे उपवासाचे पदार्थ वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम हाती कोल्हापुरातील सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी हाती घेतात. आणि त्याच पद्धतीनं या वारकऱ्यांचं दर्शन घेऊन वारकरी दर्शनाला जातात, पण वारकऱ्यांचं आमच्यासारखे कार्यकर्ते दर्शन घेतात. कारण की पंढरपूरला जाताना आम्ही झेनिथ अकॅडमीचे सर्वच सरांच्या बरोबर असणारे सर्व पालक आणि आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आम्ही परवा लोणंद ते तरसगाव या ठिकाणी पायी दिंडीमध्ये सामील झालो. पण कौतुक करावे तेवढे वारकऱ्यांचे थोडे, कारण की त्यांच्यासारखं कोणीही करू शकत नाही. पायी दिंडीला चालताना अनेक अडचणी येतात, पाऊस येतो, ऊन येतं. अशा अडचणींना सामोरे जाऊन त्यांचं डोक्यात एकच ध्येय असतं की पंढरपुराचं विठुरायाचं दर्शन घ्यायचं. त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्यांच्या त्या उत्सवामध्ये किंवा दिंडीमध्ये किंवा वारीमध्ये सामील होऊन त्यांचं सुद्धा दर्शन आम्ही घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. बरोबर कौतुक आहे सर. आम्ही पण तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून इथं पाहतो, पण आज आमचं कौतुक असं वाटतं की बाबा आज नगरसेवक या पदावरती आल्यानंतरचं तुमचं काय प्रतिक्रिया आहे आणि त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की आजच्या वारीत काय वेगळं पण आहे का आणि त्या पदावरती असताना तुम्ही नाविन्यपूर्ण काय केलेलं आहे? नक्कीच या विठुरायाच्या आशीर्वादानं मी नगरसेवक झालो आणि सालाबादप्रमाणे कोणताही न खंड पडता नगरसेवक झालो म्हणजे वेगळं काही झालं नाही. सर्वसामान्य लोकांनी मदत केली, मतदान केलं. सर्वसामान्य लोकांच्या या प्रभागातील लोकांच्या आशीर्वादामुळं, या विठुरायाच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालो आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणेच मी या वारीमध्ये नेहमीप्रमाणे सामील होतो. वा, रामकृष्ण हरी मोदी. खरं तर हा झेनिथ तायक्वांडो अकॅडमीचं जे ब्रीदवाक्य आहे की फक्त खेळाडू नव्हे तर सुसंस्कृत युवक घडवणारी अकॅडमी. त्यामुळे आपली जी काय संस्कृती असेल ती संस्कृती टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला ती कळण्यासाठी हा सगळा खटाटोप गेली 11 वर्ष झाला अखंड हे चहा, मसाले, दूध वाटपाचं कार्य चालू आहे. आणि अगदी आनंदानं सगळी मुलं म्हणजे 150-200 मुलं यात सामील होत आहेत आणि चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आणि हा सोहळा प्रत्येक येणाऱ्या आपल्या नंदवाळ दिंडीच्या प्रत्येक कुटुंबाचं आणि वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत करून त्यांना आदरानं त्यांना चहा दिला जातो खरं तर. आणि एक चांगलं पुण्य कमवण्याचं काम या अकॅडमीमार्फत होत आहे आणि सर्व मुलांना एक चांगली संस्कृती कळावी यासाठी हा केला उपक्रम चांगल्या प्रकारे साध्य होत आहे असं मी समजतो. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.